आजची आपली गोष्ट तर खूपच खास आहे. विचार करा, जर तुम्हाला एकाएकी अंतराळात जायची संधी मिळाली तर? आज आपण अशाच एका मुलाला भेटणार आहोत, जो थेट ताऱ्यांच्या दुनियेत सफर करणार आहे. पण, गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचं काम. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर पटकन खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि त्याच्या बाजूला जी घंटी आहे ना, टिंग टिंग, ती पण वाजवा. म्हणजे आमची पुढची कोणतीच धमाल गोष्ट तुमच्याकडून चुकणार नाही. आणि हो, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हं. चला तर मग, आता जास्त वेळ न घालवता जाऊया वीरूसोबत एका अद्भुत अंतराळ प्रवासाला. एका लहानशा शहरात वीरू नावाचा एक मुलगा राहत होता. वीरूला आकाश, तारे आणि ग्रहांबद्दल खूप कुतूहल होतं. तो नेहमी रात्री खिडकीतून आकाशाकडे बघत बसायचा आणि विचार करायचा, हे तारे किती दूर असतील? तिथे कोणी राहत असेल का? त्याच्या खोलीत अनेक ग्रहांची चित्र होती आणि त्याच्या खेळण्यांमध्ये एक छोटंसं अंतराळयान आणि रोबोमित्र नावाचा त्याचा एक छोटा रोबोट होता. रोबोमित्र खूप हुशार होता आणि बोलायचा सुद्धा. एके रात्री वीरू आकाशातील चमकणाऱ्या चांदण्यांकडे बघत होता. त्याने डोळे मिटले आणि मनातल्या मनात इच्छा केली, काश मला पण या ताऱ्यांच्या जगात फिरायला मिळालं असतं. तेवढ्यात त्याच्या खोलीतला दिवा अचानक लुकलुकायला लागला आणि खिडकीबाहेर एक तेजस्वी प्रकाश झोत दिसला. वीरू आणि रोबोमित्र खिडकीजवळ धावले. त्यांनी पाहिलं की एक लहान तपकडीसारखं चमकणारं यान त्यांच्या घरामागच्या बागेत हळूच उतरत आहे. त्या यानातून एक विचित्र मुलगी बाहेर आली. तिची त्वचा हलकीशी निळसर आणि चमकणारी होती. डोळे मोठे आणि पाणीदार होते. तिने मैत्रीपूर्ण हास्य केलं. माझं नाव झीना आहे, ती म्हणाली. मी रंगीला नावाच्या खूप दूरच्या ग्रहावरून आले आहे. माझ्या यानात थोडी बिघाड झालीये. वीरू थोडा घाबरला, पण त्याची उत्सुकता जास्त होती. रोबोमित्र म्हणाला, नमस्कार झीना, आम्ही तुमची मदत करू शकतो का? झीनाने तिच्या यानाकडे बोट दाखवलं. तिथे एक लहान चमकणारा खडा सैल झाला होता. वीरूने पटकन त्याच्या सामानातील एक लहान पाना घेतला आणि रोबोमित्रच्या मदतीने तो खडा व्यवस्थित बसवला. झीना खूप खुश झाली. खूप खूप आभार वीरू आणि रोबोमित्र, झीना म्हणाली. तुम्ही माझी खूप मोठी मदत केली. याची परतफेड म्हणून तुम्हाला माझ्या रंगीला ग्रहाची सफर करायला आवडेल का? वीरूचे डोळे आनंदाने चमकले. खरंच आम्ही येऊ शकतो? त्याने उत्साहाने विचारले. हो नक्कीच, झीना हसली. झीनाने वीरू आणि रोबोमित्राला तिच्या यानात बसवलं. यान हळूच वर उचललं आणि मग वेगाने आकाशात झेपावलं. वीरूला खिडकीतून पृथ्वी लहान लहान होत जाताना दिसली. आजूबाजूला हजारो तारे चमकत होते. मोठे रंगीबेरंगी वायूंचे ढग तरंगत होते. रोबोमित्र हे सगळं आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होता. थोड्याच वेळात ते रंगीला ग्रहावर पोहोचले. तो ग्रह नावाप्रमाणेच खूप रंगीबेरंगी होता. तिथे जांभळ्या रंगाची झाडं होती, केशरी रंगाच्या नद्या वाहत होत्या आणि हवेत सोनेरी रंगाचे बुडबुडे तरंगत होते. तिथले प्राणीही खूप वेगळे आणि मजेदार दिसत होते. कोणी उड्या मारत होतं तर कोणी गाणी गात होतं. झीनाने वीरू आणि रोबोमित्राला तिथा सुंदर ग्रह फिरवला. त्यांनी तिथल्या गोड फळांची चव घेतली आणि तरंगणाऱ्या प्रकाश बुडबुड्यांना पकडण्याचा खेळ खेळला. वीरूला खूप मजा येत होती. त्याने असा सुंदर आणि अद्भुत ग्रह कधी पाहिला नव्हता. पण आता परत जायची वेळ झाली होती. सकाळ व्हायच्या आत वीरूला घरी पोहोचायचं होतं. झीनाने वीरूला आठवण म्हणून रंगीला ग्रहावरचा एक छोटा चमकणारा निळा दगड दिला. पुन्हा नक्की भेटू, झीना म्हणाली. वीरू आणि रोबोमित्र यानात बसले आणि रंगीला ग्रहाचा निरोप घेऊन पृथ्वीकडे निघाले. सूर्य उगवण्याच्या थोडा वेळ आधी ते वीरूच्या खोलीत परत आले. वीरू अंथरुणात पडला. त्याला वाटलं हे सगळं स्वप्न तर नव्हतं ना? पण त्याने खिशात हात घातला तर त्याला तो चमकणारा निळा दगड सापडला. वीरूला खूप आनंद झाला. त्याचा अंतराळ प्रवास खरा होता. त्या दिवसापासून वीरूने अंतराळ विज्ञानाचा अभ्यास आणखी मन लावून करायचं ठरवलं. त्याला खात्री होती की तो एक दिवस मोठा शास्त्रज्ञ बनेल आणि पुन्हा एकदा झीनाला भेटायला तिच्या रंगीबेरंगी ग्रहावर जाईल.